आतापर्यंत कोणावर आलेलीच नाही असा त्यांचा विचार असतो. आणि या विचारामुळे एकतर ते गिव्हअप करण्याचा पर्याय निवडतात किंवा आत्महत्येचा पर्याय निवडतात. मित्रांनो, अशा तरुणांना मला सांगावंसं वाटतं की या देशामध्ये असे काही ज्वलंत व्यक्तिमत्व, असे काही प्रेरणादायी व्यक्तिमत्व होऊन गेलेले आहेत की त्यांनी इतक्या संघर्ष केला आहे, त्यांच्या आयुष्यात इतक्या संघर्षाला त्यांनी तोंड दिलेलं आहे की की त्या समोर आपला संघर्ष आणि आपल्या आयुष्यातलं संघर्ष जे आपण म्हणतो ना, अतिशय फिका आहे. आणि त्यातलं मला एक आदराचं स्थान, एक प्रेरणाचं स्थान मला आपल्याला सांगावंसं वाटतं आणि ते म्हणजे आपले छत्रपती संभाजीराजे भोसले. मला त्यांच्या बाबतीत सांगावंसं वाटतं की एका राजाच्या पोटी जन्माला येऊन सुद्धा त्यांना इतक्या संघर्षाला त्यांना तोंड द्यावं लागलं, इतकी संकटे त्यांच्या समोर आली, परंतु कधीही त्या संघर्षाला ते बळी पडले नाही किंवा डगमगले नाहीत. मित्रांनो, संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657 रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. लहानपणीच त्यांच्यावरती मातृछत्र त्यांचं हरपून गेलं आणि राजमाता जिजाऊ यांनी त्यांचा लहानपणी सांभाळ केला. मित्रांनो, लहानपणापासूनच त्यांना घोडसवारीचं प्रशिक्षण त्यांना दिलं होतं. त्यांना दंडनीती, शस्त्रविद्या, तालीम, तिरंदाजी, घोडसवारी ह्यांचं प्रशिक्षण त्यांना लहानपणापासूनच मिळालं होतं. त्याचप्रमाणे महाराजांच्या सावलीमध्ये असल्याने त्यांना रणांगणावरील मोहिमा, स्वराज्याचे रक्षण, त्याचप्रमाणे राजकीय डावपेच ह्याचे सुद्धा बाळकडू त्यांना शिवाजी महाराजांकडून मिळाले होते. मित्रांनो, ते 9 वर्षांचे असतानाच छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना औरंगजेबाच्या भेटीसाठी आग्रा येथे नेले होते. त्यावेळेस शिवाजी महाराजांना कळून चुकलं होतं की औरंगजेबाने त्यांना आपल्या जाळ्यामध्ये ओढण्यासाठी आग्रा येथे बोलवलेलं आहे. त्यावेळेस त्यांनी योजना आखली. त्या योजनेमध्ये त्यांनी आजारपणाचं सोंग घेतलं होतं, नाटक केलं होतं. त्यावेळेस आपली हे आजारपणाची गोष्ट औरंगजेबापर्यंत पोहोचवण्यासाठी ती जबाबदारी त्यांनी लहानग्या छत्रपती शिवाजी महाराजांकडे त्यांनी दिली. ती दिल्यानंतर न डगमगता संभाजी महाराज औरंगजेबासमोर उभे राहिले व त्यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज आपल्या समोर येऊ शकत नाहीत की कारण ते सध्या आजारी आहेत. ते ऐकल्यानंतर औरंगजेबाने त्या लहानग्या संभाजी महाराजांना विचारलं, क्यों तुम्हारे पिता को बुखार आया है, तुम्हें कभी बुखार नहीं आता क्या? त्यावेळेस निधड्या छातीनं संभाजी महाराजांनी औरंगजेबाला उत्तर दिलं की मुझे कभी बुखार नहीं आता, लेकिन औरों को मेरी वजह से बुखार जरूर आता है. अशा प्रकारचे 9 वर्षाचे संभाजी महाराज त्या औरंगजेबाला त्यांनी तोंड दिलं होतं. त्या आग्रा भेटीमधून निसटत असतानाही शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना कुठला दगाफटका होईल म्हणून आपल्या सोबत घेतलं नव्हतं. त्यांना वाटलं होतं की संभाजी महाराज जर आपल्या बरोबर असले तर कुठला नक्कीच दगाफटका होईल. त्यांनी संभाजी महाराजांना दुसऱ्यासोबत स्वराज्याकडे पाठवलं आणि स्वतः दुसऱ्यांबरोबर ते स्वराज्यात पोहोचले. स्वराज्य म्हणजे रायगडावर पोहोचूपर्यंत संभाजी महाराजांना इतक्या हाल-अपेष्टा सहन कराव्या लागल्या, इतक्या यातना त्यांना सहन कराव्या लागल्या, परंतु जेव्हा ते रायगडावर पोहोचले, शिवाजी महाराजांकडे पोहोचले, त्यानंतर जसं शिवाजी महाराजांनी ठरवलं त्याचप्रमाणे त्यांनी प्रत्येक मोहिमांवर ते शिवाजी महाराजांसोबत गेले आणि त्यांनी पुरंदरच्या तहात औरंगजेबाला जेवढे किल्ले दिले होते ते सर्व किल्ले त्यांनी परत मिळवले आणि हे सर्व किल्ले राजाभिषेकाच्या आधी परत मिळवले होते. मित्रांनो, वयाच्या 14व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना शृंगारपूरच्या मोहिमेला पाठवले होते. शृंगारपूर म्हणजे सध्याच्या रत्नागिरी जिल्ह्यातलं ठिकाण. या ठिकाणी त्यांना मोहिमेवर पाठवले होते. जर संभाजी महाराजांना वाटलं असतं एवढ्या लहान वयात की आपण फक्त आपली मोहीम फत्ते करू आणि परत येऊ, पण त्यांनी तसं केलं नाही. त्यांना शृंगारपूरच्या मोहिमेमध्ये त्यांना बराचसा वेळ मिळाला आणि त्या वेळेचा सदुपयोग त्यांनी केला आणि त्या काळातच त्यांनी
बुधभूषण नावाचा संस्कृत ग्रंथ लिहिला आणि नायिका भेद नखशिका आणि सतासातक नावाचं त्यांनी ब्रजभाषेतील हे ग्रंथ लिहिले. त्यांच्या बुधभूषण या संस्कृत ग्रंथामध्ये त्यांनी एक संस्कृत श्लोक लिहिला की व्यसनाधीन सर्वा भूपती सर्ववाणी ही सर्व वातेश सप्तदोषा राज्ञा सर्वा व्यसनाधीन. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की राजाचे जे 7 दोष आहेत त्या 7 दोषापासून राजाने मुक्त झाले पाहिजे. ते दोष म्हणजे वादंड, पारुष्य, पान, स्त्री, मृगया आणि द्यूत, म्हणजे जुगारासारख्या स्त्रीसारख्या असल्या कुठल्याही व्यसनापासून राजाने हे वर्ज्य केलं पाहिजे, त्याच्या नादी लागता कामा नये. आपल्याला कळतं की आजच्या 18व्या वर्षी आपल्या देशातल्या तरुणाला मतदान करण्याचा हक्क मिळतो, परंतु ते मत देताना सुद्धा त्याची गोंधळाची परिस्थिती असते, मनस्थिती असते. त्याला ते कळत नाही की नेमकं कोणाला आपण मत द्यावं. परंतु 14व्या वर्षी एका ग्रंथामध्ये संभाजी महाराजांना सांगितले की आपला राजा, आपला नेता कसा असावा. मित्रांनो, राज्याभिषेकाच्या वेळेस एक इंग्रज वकील होता हेनरी ऑक्सिटेन म्हणून. त्या हेनरी ऑक्सिटेननी त्याच्या पुस्तकामध्ये लिहिलं आहे की संभाजी महाराजांना 14 भाषांवर प्रभुत्व होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांसोबत त्यांना स्वराज्याचे रक्षण करणे आणि मोहिमे करणे हे तर नित्याचे काम होते. परंतु त्या मोहिमेमध्ये यश मिळवल्यामुळे महाराजांना कळून चुकले होते की आपल्या संभाजी महाराजांमध्ये तेवढी ताकद आहे, तेवढं त्यांचं धाडस आहे की ते मराठा साम्राज्याची धुरा ते निश्चितपणे चांगल्या प्रकारे सांभाळतील. हे त्यांना लहानपणीच कळाले होते. आणि अजून एक फ्रेंच प्रवासी होता एबे कॅरे नावाचा. त्या फ्रेंच प्रवासाने सुद्धा त्याच्या पुस्तकामध्ये लिहून ठेवलं होतं 1672 साली की संभाजी महाराज म्हणजे युवराज हे लहान असले तरी पण अतिशय धैर्यशील आहेत आणि त्यांच्या बापाच्या कीर्तीला साजेल असे शूरवीर पराक्रमी आहेत. महाराजांसोबत ते युद्धनीतीचे धडे तर गिरवतातच आहे, परंतु अतिशय मजबूत आणि रूपवान असल्यामुळे सैनिकांमध्ये सुद्धा त्यांच्याविषयी आकर्षण आहे. सैनिक त्यांना अतिशय प्रेम करतात आणि सैनिक त्यांना अतिशय मान देतात. सैनिकांना या गोष्टीतून धन्यता मिळते की ते छत्रपती संभाजी महाराजांसोबत लढाया लढतात आणि मोहिमा राबवतात. मित्रांनो, असे संभाजी महाराज जेव्हा शिवाजी महाराजांचं निधन झालं त्यावेळेस त्यांच्यावरती सुद्धा कट कारस्थान करण्याचा प्रयत्न केला गेला, पण ते सगळे कट कारस्थान संभाजी महाराजांनी अतिशय युक्तीने त्यांनी निडराने ते सगळे पाडले आणि 1681 साली त्यांचा राज्याभिषेक झाला. मित्रांनो, त्यांनी राज्याभिषेक झाल्यानंतर ते काही थांबले नाही किंवा गप्प बसले नाही. त्यांनी सुद्धा शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवत अनेक मोहिमा राबवल्या आणि अनेक युद्ध त्यांनी केली. त्यावेळेस संभाजी महाराज हे एकट्यानी म्हणजे मराठा सैनिकांसोबत, आपल्या मावळ्यांसोबत पोर्तुगीज, डच, मुघल आणि सिद्धी ह्या 4 शत्रूंशी एकाच वेळेस ते लढत होते. एवढं असताना सुद्धा त्यांना कोणाची भीती नव्हती. औरंगजेबासारख्या एवढा जुलमी अत्याचार माणसाच्या त्याच्या मुलाला त्यांनी राजाश्रय दिला होता आणि मुलाला त्यांनी सांगितलं होतं, त्याच्यामुळे अकबर नावाचा त्यांचा मुलगा होता, त्यांना सांगितलं होतं की तुम्ही माझ्या आश्रय आहात, तुम्हाला कशाची भीती नाही, आता तुम्ही बाळगू नका, कशाची भीती तुम्ही मनात मानू नका. मित्रांनो, संभाजी महाराजांनी त्यांचं नौदल, त्यांचा आरमार सुद्धा अतिशय मजबूत बनवले होते. त्यांचं चातुर्य इतकं मोठं होतं की त्यांनी दख्खन मधले आदिलशाह, कुतुबशाह यांना सोबत घेऊन त्यांनी औरंगजेबाशी ते लढा देत होते. औरंगजेबाचं सैन्य हे आपल्या स्वराज्याच्या सैन्यापेक्षा 5 पटीने जास्त होतं, त्याचं राज्य 15 पटीने जास्त होतं. तरी पण संभाजी महाराज कधी डगमगले नाही आणि अतिशय प्रबळ इच्छाशक्तीने आणि धाडसाने त्यांनी औरंगजेबाशी मुकाबला केला. मित्रांनो, संभाजी महाराज
यांनी यांचे कौशल्य इतके होते की त्यांनी कोकण पासून ते उत्तर नागपूर पर्यंत आणि खानदेशापासून ते तंजावर पर्यंत त्यांनी मराठा साम्राज्याची सीमा वाढवली होती. गोवातल्या पोर्तुगीजांना तर त्यांनी सळो की पळो करून त्यांनी सोडलं होतं. इतका अत्याचार ते पोर्तुगीज तिथल्या आपल्या बांधवांवर, भारतीय बांधवांवर करत होते. त्यांना सळो की पळो करून सोडलं होतं. त्यावेळेस पोर्तुगीजांनी इंग्रजांना लिहिलेलं एक पत्र होतं, ते सापडलं होतं. त्या पत्रामध्ये पोर्तुगीज लिहितात इंग्रजांना की सध्याच्या स्थितीला सर्वशक्तिमान कोण असेल तर तो फक्त आणि फक्त संभाजी महाराज आहे आणि ह्याचा आम्हाला अतिशय अतिशय चांगला अनुभव आहे. तरी शेवटी 1689 साली संभाजी महाराज यांनी संगमेश्वर, कसबे संगमेश्वर येथे एक त्यांची महत्वाची बैठक आटोपली होती. परंतु त्या बैठकीनंतर औरंगजेबाच्या सैनिकांनी त्यांना जिवंत पकडले होते. त्यांना जिवंत पकडल्याबरोबर औरंगजेबासमोर संभाजी महाराजांना हजर करण्यात आलं. संभाजी महाराजांचा आणि औरंगजेबाचा त्यावेळेस प्रसंग झाला होता. त्या प्रसंगामध्ये सुद्धा संभाजी महाराज त्यांना एकही उत्तर देण्यात डगमगले नाही आणि हार मानण्यास तर त्यांनी मान्य सुद्धा केले नाही. औरंगजेबाने त्या संभाजी महाराजांचा अतोनात हाल करण्याचा आदेश दिला होता. तो हाल थांबवण्यासाठी सुद्धा त्यांना धर्म परिवर्तनाचा त्यांच्या समोर प्रस्ताव ठेवला होता. व तो प्रस्ताव सुद्धा त्यांनी निधड्याच्या हातीनं धुडकावून लावला. तो प्रस्ताव ऐकत नाही तर आम्ही तुझी हालापेष्ट थांबवतो, तर तू फक्त एकच काम कर की मराठा साम्राज्याचा खजिना कुठे किंवा तुला आमच्या मुघल सरदारांपैकी जो कोण तुला मिळून आलेले आहे त्यांची नावं तरी आम्हाला सांग. आणि तडजोड केली नाही. मित्रांनो, 40 दिवस त्यांनी त्या हालापेष्टा, त्या यातना सहन केला व 40व्या दिवशी त्या मुघलांनी, औरंगजेबाने त्यांची हत्या केली आणि महाराज आपल्यातून निघून गेले. तरुणांनो, एवढे मोठे प्रेरणास्थान आपल्या समोर त्यांचं उदाहरण आहे आणि आपण ते भाग्य समजले पाहिजे की एवढं मोठे प्रेरणास्थान आणि असताना आपण दुसरे कुठेही न जाता त्यांची जीवनशैली आणि त्यांचं आयुष्य आणि त्यांचे विचार हे आदर्श मानून आपल्या जीवनातील आपण कार्य हे पुढे नेले पाहिजे किंवा आपल्याला वाटते ते ध्येय आपण साधले पाहिजे. त्यांनी त्यांच्या आयुष्यात किंवा त्यांच्या कारकिर्दीत फार कमी काळ त्यांनी शांतता उपभोगली, कारण की त्यांचा आयुष्यातला खूप मोठा काळ हा फक्त संघर्ष आणि संघर्षामध्येच केला. पण ते कधी डगमगले नाही आणि ते कोणासमोर झुकले नाही. त्यामुळं मला या व्याख्यानमालेमध्ये मला हे सांगावेसे वाटते की जे कोण आपल्यामध्ये बाल असतील, तरुण असतील, ज्येष्ठ असतील, ह्या प्रत्येकांना मी सांगू इच्छितो की तो प्रत्येक जण तरुण असतो जो आपल्या कार्यामध्ये कार्यरत असतो. वयाचं कुठलंही अंक किंवा संख्या नसते. जो कोण कार्यरत असतो, जो कोण आपल्या ध्येयाशी संबंधित असतो किंवा पाठपुरावा करतो, तो प्रत्येक जण तरुण असतो आणि त्या प्रत्येक तरुणाने संभाजी महाराजांचा आदर्श घेतला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. जाता जाता फक्त संभाजी महाराजांच्या आयुष्याला, त्यांच्या कारकिर्दीला शोभेल अशी कविता मी आपल्या समोर सादर करतो आणि मग माझं भाषण संपवतो. ती कविता आपल्या सर्वांना ज्ञातच आहे आणि हे त्यांच्या कारकिर्दीला अत्यंत चपखलपणे शोभेल अशी आहे, म्हणूनच मी ते आपल्या समोर सादर करतो. कविवर्य गुरु ठाकूरांचे असे जगावे या दुनियेमध्ये ही कविता आहे. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी त्या ताऱ्यांची, आयुष्याला भिडताना ही चैन करावी स्वप्नांची. अशी दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर, नजर रोखोनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठावरती काळीच काढून देताना. संकट जरी आले तरी त्याला म्हणावे आता तू ये बहत्तर, नजर रोखोनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. शेवटचं कडवं तर अत्यंत मार्मिकपणे संभाजी महाराजांच्या कारकिर्दीला शोभतं की करुणी जावे असे घाई या दुनियेतून जाताना, गहीवर यावा जगास सारा निरोप शेवट घेताना.
स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, आयुष्याला द्यावे उत्तर. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सन्माननीय चेतनजी कसबेकर सर. या ठिकाणी आपण खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजी महाराज युवकांचे प्रेरणा